गली में आजा निकला। निकला तुम आए तो आए मेरे यार गली में आजा निकला मेरे यार गली में आजा निकला तुम आया तो आया मेरे यार गली में आजा निकला। या गाण्याच्या चेले मी त्या भगवंताचं पूजन वंदन गीत घेतलंय बघा। सरस्वतीच्या तू नंदना करीतो तुला मी वंदना सरस्वतीच्या तू नंदना करीतो तुला मी वंदना सरस्वतीच्या नंदना करीतो तुला मी वंदना सरस्वतीच्या नंदना करीतो तुला मी वंदना करीतो तुला मी वंदना सरस्वतीच्या नंदना करीतो तुला मी वंदना करीतो तुला कारण ही भोडीवाडी माझी काय आणि भगवंता मी तुझं वंदन गीत करीत आहो। माझ्या मुखातून वेळेवाकडे शब्द निघतील मी तुझ्या अज्ञान सेवका मला माफ करशील आणि तुझ्याकरता मी काय घेऊन आलो बाबा। फक्त मी हे देह आणि माझा आत्मविश्वास तुमच्यावरती आहे म्हणून मी तुमच्याकरता एक फक्त भाव फुलाची मी माला घेऊन आलो म्हणून भगवंतांनी नाना तऱ्हेचे दुःख आपल्या दूर केले
एक म्हणजे महान त्यागी बाबा जमदेवजी या संपूर्ण जगामध्येच नाही तर पूर्ण अख्ख्या भारतभर नाव चमकत आहे. कशामुळे? त्याच्या कर्मामुळे, त्याच्या करणेमुळे. आज हेच कर्म जर तुम्ही करा तर खरोखर आपल्या परिवारामध्ये, आपल्या शोकामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये दुःख कधीच राहणार नाही. परंतु आपण हे रस्ता सोडताना भलत्याच रस्त्याने जातो आणि दुःखात पात्र होतो. म्हणून माझी हात जोडून नम्र विनंती आहे की आपल्याला बाबांनी जे शिकवलं त्या शिकवणीप्रमाणे वागायचं आहे आणि तेच कार्य आपल्याला करायचं आहे. म्हणून काय म्हणतो बघा, कार्य तो तुला मे वंदना सरस्वतीच्या तू नंदना. कार्य तो तुला मे वंदना सरस्वतीच्या तू नंदना. कार्य तो तुला मे दुःखी मानवाचे जर दुःख दूर केले तर त्या महान पुरुषानं जीवनाची पर्वा नाही केली, परिवाराची पर्वा नाही केली आणि सरळ एका मार्गाने निघाल्याने भगवंताची प्राप्ती केली. कशी महान कृपा आपल्या पदरामध्ये त्या महान त्यागी बाबा जुमदेवजीने वाटून दिली आहे आणि तेच कृपा आपल्याला आपल्या परिवारामध्ये, आपल्या शौकामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये तंतोतंत पालन करायचं एवढंच फक्त बाबाने आपल्याला सांगितलं. त्याच्या अन्यथा आपल्याला बाहेर काही व्यतिरिक्त सांगितलं ना. तत्व शब्द नियमाचं पालन करणे, सत्य मर्यादा प्रेमाची जोपासना करणे आणि सेवक शौकामध्ये एकता करणे. आता आपण म्हणतो सेवक शौकामध्ये एकता करणे, पण आपण आपल्या परिवारामध्ये नाही करू शकत एकता, तर आपल्या शौकामध्ये एकता होणार आहे का? म्हणून ज्याला जितका जमते तितका करायला पाहिजे. बाबाची शिकवण आहे